हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू SKSS मॅथ्स अकॅडमी. आज आपण असे काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला रिडक्शन फॉर्म्युलांचे डायरेक्ट ऍप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, ह्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स मध्ये जास्त इम्पॉर्टंट काय आहे की इथे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन्स आहेत त्यांचे काही फॉर्म्युले माहिती पाहिजे, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हर्जन्स माहिती पाहिजेत आणि त्याचबरोबर इंटिग्रेशनचे सुद्धा फॉर्म्युले माहिती पाहिजे. त्याच्यामुळे इथे दोन्ही गोष्टी लागणार आहेत. सो आता हा प्रॉब्लेम बघूयात. आणि दुसरं महत्त्वाचं, आज जे प्रॉब्लेम्स बघणार आहोत ते इंटिग्रेशनचं जनरलाइज्ड व्हर्जन असणार आहे. म्हणजे काय, आय एन म्हणजे काय, हे एन ते इंटिग्रेशन ऑफ दिस फंक्शन. ओके, सो इथे बघा आय एन प्लस वन, आय एन म्हणजे इथं इंटिग्रेशन जे आहे ते इन अ जनरलाइज फॉर्मॅट आहे आणि म्हणून आपल्याला इथे ऍडजस्टमेंटच करावी लागणार आहे. मॅक्झिमम ऍडजस्टमेंट असणार आहे. कधी कधी युव्ही रूल पण वापरायला लागेल जेव्हा फंक्शन दोन असतील आपल्याला इंटिग्रेशन मध्ये तेव्हा. पण आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डिनॉमिनेटर मध्ये वगैरे आहे, तर याला जर कन्वर्ट करता आलं एक सिंगल फंक्शन मध्ये तर काय अडचण नाही. सो स्टार्ट करूयात. इथे पहिल्यांदा फोकस करायचं आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी काय आहे. इथे आय एन दिले तर आहे, पण इथे हे बघा काय प्रूव्ह करायचंय, हा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. बरोबर, एवढा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी इथे काय हवंय, आय एन प्लस वन. आय एन आहे आपल्याकडे. सो आय एन प्लस वन म्हणजे नक्की काय करायचंय, सिंपल भाषेत सांगतो. तुमच्याकडे जे आय एन आहे समजा, तो पहिल्यांदा लिहून घेऊयात आपण. आय एन ओके, सो याला सपोज वन म्हणूयात आपण. आता ह्या ठिकाणी काय एक्सपेक्टेड आहे, आय एन प्लस वन म्हणजे आय एन एनच्या ऐवजी, ह्या एनच्या ऐवजी काय आलं, एन प्लस वन. म्हणजेच आपण काय आयडिया वापरणार आहोत, रिप्लेस एन ह्या इक्वेशन वन मधला एनच्या ऐवजी काय ठेवायचा, एन प्लस वन. सिंपल. ओके, सो रिप्लेस एन बाय एन प्लस वन. क्लिअर. मग आता काय येईल ते आपण बघूयात. इथे आय एन आहे, सो आता एनच्या ऐवजी सगळीकडे एन प्लस वन ठेवायचं. एन प्लस वन ठेवला, एनच्या ऐवजी एन प्लस वन ठेवला. 0 to π/4 साइन. इथे बघा 2 ऍज इट इज येणार आणि त्याच्या आतमध्ये एनच्या ऐवजी लिहायचं आहे एन प्लस वन. काय लिहायचं त्याच्या आतमध्ये, एन प्लस वन लिहायचंय. मग पुढे मायनस साइन. लक्षात ठेवा, जो काही चेंज आहे तो फक्त एन मध्ये, जिथे एन दिसतोय तिथे चेंज करायचं, बाकी काही उलट पलट करायचं नाही. ओके, सो आता हे जर सॉल्व्ह करायला गेलो तर मी डायरेक्ट सिम्प्लिफाईड व्हर्जन लिहितो, त्याचं साईडला कॅल्क्युलेशन करतो. एवढ्या ब्रॅकेटचा फक्त विचार करा, फक्त तेवढ्या ब्रॅकेटचा विचार करूयात आपण आणि मग कसं कॅल्क्युलेशन करणार आहे ते बघूया. सो जर पाहिलं आपण 2 ब्रॅकेटमध्ये एन प्लस वन मायनस वन, हे जर सॉल्व्ह केलं तर 2 ने मल्टिप्लाय करून घेऊया. 2n प्लस 2 मायनस वन, म्हणजे याचा अर्थ आन्सर काय आलं सांगा आता, 2n आणि 2 मायनस वन म्हणजे 1. सो 2n प्लस वन आलं, म्हणजे साइन 2n प्लस वन असं. सो इंटिग्रेशन 0 to π/4 साइन 2n प्लस वन एक्स अपॉन साइन एक्स. हा झाला तुमचा आय एन प्लस वन आणि यालाच आपण म्हणणार आहोत 2. ओके, सो हा पार्ट जो आहे इथलं कॅल्क्युलेशन केलंय आपण, याला 2 असं म्हणायचं. आता तुमच्याकडे 1 आहे, 2 आहे. रिक्वायरमेंट काय बघा, इथे काय सांगितलंय, ह्या ब्रॅकेटमध्ये आय एन प्लस वन मायनस आय एन, म्हणजे ह्या ठिकाणी हे जे सेकंड इक्वेशन मिळाले ते आणि फर्स्ट इक्वेशन यांचे काय करायचे, सबट्रॅक्शन करायचे आहे. म्हणून आता आपण काय लिहिणार आहोत इथे, आता नाव कन्सिडर आय एन प्लस वन मायनस आय एन इज इक्वल टू. लक्षात घ्या, प्रॉपर सबट्रॅक्शन करायची म्हणजे काय, पहिल्यांदा 2 लिहायचं. बरोबर, त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते ऍज इट इज लिहिणार आहोत आपण, जसंच्या तसं. इथे काय आहे, साइन 2n मायनस वन
फाईन. आता याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट करायची आहे. सरळ सरळ गोष्टी सांगतो तुम्हाला बघा. इंटिग्रेशन समजा तुमच्याकडे असेल a मायनस बी आणि असं इंटिग्रेशन असेल. आता हे कॉन्स्टंट वगैरे ते राहू देत. a मायनस बी असं असेल तर काय करतो, इंटिग्रेशन स्प्लिट करतो. कसं, इंटिग्रेशन ऑफ a, बरोबर ना, इंटिग्रेशन ऑफ a dx मायनस इंटिग्रेशन ऑफ b dx असं स्प्लिट करतो की नाही. मग आता मला सांगा, जेव्हा असं स्प्लिटेड असेल तेव्हा त्याचं डायरेक्ट अशा पद्धतीने आन्सर लिहिता येईल की नाही. हा, म्हणजे 2 वेळा इंटिग्रेशन आहे, सेम इंटिग्रेशन आहे, तर काय करायचे ते एकदाच लिहायचे आणि त्या दोन्ही जे काही तुमच्याकडे फंक्शन्स असतील तर ते असे ब्रॅकेटमध्ये लिहायचे. मग तेच इथं वापरायचे आपल्याला. काय येणार मग, इथे येणार आहे 0 π/4, ओके, आणि हा पार्ट मायनस हा एवढं फंक्शनचा पार्ट. सो आपण लिहिणार साइन 2n+1. हे खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची ऍडजस्टमेंट कळाली पाहिजे. मायनस साइन 2n-1 x अपॉन साइन x आणि एकदाच dx. ओके, आता लगेच आपल्याला पुढची स्टेप कळालेली आहे. काय कळाली की इथं डिनॉमिनेटरला साइन आहे, इथं पण साइन आहे. म्हणजे आपल्या नेहमीच्या आपण जिथनं फ्रॅक्शन शिकतो 5th-6th स्टँडर्ड मध्ये, तर तिथनं हे माहिती आहे आपल्याला की काय करायचंय. मग आता डिनॉमिनेटरला काय येणार आहे, डायरेक्ट लिहायचं आहे साइन एक्स. काय लिहायचं आहे, साइन एक्स लिहायचं आहे. आणि आता न्यूमरेटरला काय येणार आहे सांगा, साइन 2n+1 x मायनस साइन 2n-1 x, ओके, dx. आता इथपर्यंत आपण जर आलो तर आपल्या हे लक्षात आलेलं आहे, इथे साइन समथिंग मायनस साइन समथिंग आहे, म्हणजे साइन ए मायनस साइन बी हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला वापरता येणार आहे आपल्याला. हे कसं ठरणार की आपण कुठला फॉर्म्युला वापरायचा, त्यासाठी काय हार्ड अँड फास्ट रूल नाही मित्रांनो. तुम्हाला त्यावेळी कॉमन सेन्स वापरायचा आहे. म्हणून हा टॉपिक जो आहे तो डिफिकल्ट होऊन जातो, कारण की प्रत्येक वेळी वेगळं लॉजिक वापरायला लागेल, वेगळे सबस्टिट्यूशन वापरायला लागू शकतात. सो आता मी तुम्हाला सांगतोय तेवढ्याच प्रॉब्लेम्सवर फोकस करा, त्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. दॅट इज द ओनली वे फॉरवर्ड. सो साइन ए मायनस बी, पहिल्यांदा हे थोडं अजून मी सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहू शकतो. रादर हे इथं सुद्धा डायरेक्ट लिहिता येऊ शकतं, पण कन्फ्युजन नको म्हणून बरं जाऊ द्या. रूल सांगतो तुम्हाला, रूल काय. बट साइन ए मायनस साइन बी इज नथिंग बट, फॉर्म्युला आहे 2 cos a प्लस बी बाय 2 इंटू साइन, आता हा थोडा थोडा आठवायला लागला असेल तुमच्या सगळ्यांना, a मायनस बी बाय 2. ओके, हा फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. ओके, आता एक मुद्दा परत एकदा सांगतो की हे बघा, साइन 2n+1 x आहे, म्हणजे ह्या x ने याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल, कुठलीही अडचण नाही. इथे सुद्धा x ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल. इथून पुढे घेताना आपण त्याला मल्टिप्लिकेशन करूनच घेणार. ए म्हणजे एवढा पूर्ण पार्ट आहे, ए म्हणजे काय एवढा इन्क्लुडिंग एक्स, बी म्हणजे एवढा पार्ट आहे इन्क्लुडिंग एक्स. मग आता आपलं आन्सर जे आहे ते कसं पुढे मॉडिफाईड होईल बघा, n+1 मायनस in इज इक्वल टू, हा जर रूल वापरायचा असेल तर अर्थात हे सगळे इंटिग्रेशन मध्ये करतो π/4. गोंधळ टाळण्यासाठी हा जो साइन एक्स आहे डिनॉमिनेटरला आहे, बरोबर की नाही, म्हणजे 1 अपॉन साइन एक्स असं कन्सिडर करूयात आपण, ते अगोदर लिहून घेऊ जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. 1 अपॉन साइन एक्स, ठीक आहे, 1 अपॉन साइन एक्स, आणि बाकी हा सगळा जो काही गोंधळ आहे तो आपण पुढे लिहूयात. तर पहिलं काय आहे इथे बघा, हा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे, 2 नंतर काय कॉस, ओके, आणि आता ए प्लस बी, तर ए डायरेक्ट लिहूयात. ए म्हणजे काय सांगितलं, इन्क्लुडिंग एक्स, मग लिहिताना एक्स ने त्याला मल्टिप्लाय करून घेऊ. एक्स ने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 2nx प्लस एक्स, म्हणजे इथे येणार 2nx प्लस एक्स, बरोबर. आणि पुढे काय सांगितलंय, प्लस. आता बी जो आहे तो बी लिहायचा. बी काय, पूर्ण एवढा पार्ट 2n-1 आणि ब्रॅकेट आणि इंटू एक्स असा आहे. मग आता एक्स ने याला मल्टिप्लाय करून लिहूयात तिकडे आपण. सो ट्वाइस nx
ट्वाइस nx मायनस एक्स असं येणार, बरोबर ना. 2nx मायनस एक्स असं आपण लिहिलं आणि डिवायडेड बाय काय करायचंय, 2 करायचं, बरोबर. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये एवढं केलं आपण. आता हा पुढचा पार्ट राहिलाय. आता इथे जागा, इथे मी खाली लिहितो बरं, हे थोडंसं समजून घ्या. सो इथे कसं येणार आहे, इंटू आहे, इंटू साइन, आणि सेम फक्त काय चेंज होणार, मध्ये साइन जे आहे ते मायनस होणार आहे. पण नीट लिहून दाखवतो तुम्हाला मी, 2nx प्लस एक्स, बरोबर. पण आता काय आहे, मायनस साइन आहे आणि हा मायनस पुढच्या पूर्ण टर्मला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो पूर्ण इथे हा जो पार्ट आहे याला मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार, साइन त्यांचे रिव्हर्स होतील. म्हणजे इथे जे पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह जे निगेटिव्ह होईल आणि इथे निगेटिव्ह येतो तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे काय होणार, म्हणजे इथलाच चेंज सांगतोय की इथे काय होणार आहे, दोन्हीची साइन रिव्हर्स करायची फक्त. इथे काय होणार, मायनस 2nx आणि इथे मायनसच्या ऐवजी काय होणार, प्लस एक्स अपॉन 2, राईट. सो अशा पद्धतीने आपण हे आन्सर लिहितोय. आता हे सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, सोपं आहे फार. 0 to π/4, राईट. सो काय येणार आहे, 1 अपॉन साइन एक्स आणि इथे काय ब्रॅकेटमध्ये येते ते बघूयात, 2 आला कॉस. याच्यातल्या काही टर्म्स कॅन्सल होणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथे हा एक्स ह्या मायनस एक्सला कट करेल, बरोबर ना. मग आता आन्सर काय येते बघा बरं, 2nx प्लस 2nx म्हणजे 4nx, बरोबर ना. 2 + 2 4, 4nx अपॉन काय, अपॉन 2. त्याच्यानंतर हे झालं. आता साइनचं बघूया आपण. साइन मध्ये काय होणार आहे, इथे मायनस 2nx आहे, प्लस 2nx आहे. हे प्लस 2nx आणि हा मायनस 2nx कट होईल एकमेकांना. आणि मग आपलं आन्सर जे आहे ते काय येणार आहे सांगा, साइन आणि ब्रॅकेटमध्ये येईल एक्स प्लस एक्स म्हणजे किती, एक्स 2x अपॉन 2. ओके. सो ह्या पद्धतीने आपण आन्सर कडे चाललोय. आता याच्यात अजून सुद्धा काही गोष्टी कॅन्सल आउट होणार आहेत. जसं की इथे आहे 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि इथे 2 2 ला कट झाला, बरोबर ना. असं होणार. चुकूनही ह्या 2 ने याला कट करू नका, लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी मिस्टेक असेल. कारण हा जो ब्रॅकेट आहे हा कॉसच्या आतमध्ये तो अँगल आहे आणि हा फक्त कोइफिशियंट. सो याने याला कट करायचं नाही. बरेच मुलं ही कॉमन मिस्टेक कमिट करतात. सो आता सिम्प्लिफाईड व्हर्जन काय मिळते आपल्याला, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सोपं झालंय बघा. 0 to π/4, 1 अपॉन साइन एक्स 2 कॉस, आणि इथं काय आहे, 2 राहिला फक्त 2 आणि पुढे काय आहे, nx, आणि त्याच्यानंतर साइन, इथे काय राहिलंय, x, बरोबर. इथे सगळीकडे dx लिहायचं राहिलेलं आहे, इथं पण dx लिहायला पाहिजे, dx. आता एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही, हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये, हा एवढा फॅक्टर सगळ्यांना मल्टिप्लाय करतो. ऍक्च्युली हा डिवाइडच आहे ना, हा काय आहे, डिवाइडच. पण ते सिम्प्लिफिकेशन साठी मी थोडा साईडला लिहिलंय म्हणजे जरा व्यवस्थित लिहिता येतं आपल्याला, गोंधळ होत नाही. मग आता जर नोटीस केलं असेल तुम्ही की इथं साइन एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे पण तो न्यूमरेटरला आहे आणि हा मात्र काय डिनॉमिनेटरला आहे, सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये. याचा अर्थ असा झाला, ह्या साइन एक्सला ह्या साइन एक्सने काय करता येणार आहे, कट करता येणार आहे. ओके. आणि त्याला कट करता आल्यामुळे आपलं आन्सर एकदम छोटं होऊन जातं. हे 2 जो आहे कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर देऊया आपण, 2 0 to π/4 आणि मग तुमच्याकडे शिल्लक फक्त काय राहणार आहे, कॉस 2nx काय राहणार, 2nx dx, राईट. बघा म्हणजे एवढं मोठं एक्सप्रेशन होतं आणि ते फायनली इथपर्यंत पोहोचलोय आपण. मायनस in आहे इथे, इथपर्यंत पोहोचलोय, सोपं झालं. आता मात्र याचं आन्सर आपल्याला 100% काढता येणार आहे कारण आपल्याला कॉसचं इंटिग्रेशन डायरेक्ट येतं काढता. सो आता डायरेक्ट आन्सर लिहूया 2 आणि मग कॉसचं इंटिग्रेशन काय येतं. मी नेहमी इंटिग्रेशन सांगताना सांगतो की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहितानाच कॉस पासून सुरुवात करा, कारण इथे साइनचा गोळ होतो ना, प्लस मायनस अशा चिन्हांचा प्रॉब्लेम येतो. तर कॉसचं इंटिग्रेशन काय असतं मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचंय, इंटिग्रेशन ऑफ कॉस हे नेहमी काय असतं, साइन असतं, पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह. आणि इंटिग्रेशन ऑफ साइन मात्र काय होऊन जातं, मायनस कॉस एक्स होऊन जातं.
सो हा गोंधळ टाळण्यासाठी लक्षात ठेवा सुरुवात कॉसने पॉझिटिव्ह, त्याच्याऐवजी डेरिव्हेटिव्ह जर घेतली तर डेरिव्हेटिव्ह मात्र कोणाची पहिल्यांदा घ्यायची आहे, साइन एक्सचा फॉर्म्युला लिहायचा पहिल्यांदा, कारण साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते नेहमी पॉझिटिव्ह कॉस एक्स येते, बरोबर. आणि मग डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स काय येते मायनस साइन एक्स असं. तर आता इथे कॉसची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ते आपल्याला माहिती आहे, काय सांगितलं मी, साइन येणार, बरोबर. साइन येणार पण जे आहे कंटेंट तू तसंच्या तसं लिहायचं 2nx, बरोबर. पण आपल्याला काय शिकवलंय की फक्त कॉसच्या आतमध्ये काय पाहिजे, अँगल पाहिजे, म्हणजे फक्त एक्स पाहिजे. पण आता इथं कोण नवीन कार्यकर्ते आले 2n, म्हणजे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आले, ते कॉन्स्टंट्स आहेत. म्हणून आपलं काय काम करणार, आपण ह्या 2n ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल, बरोबर. डिवाइड करावं लागेल आणि मग लिमिट पॉइंट्स आहे 0 to π/4, बरोबर. सो 0 to π/4. सो हे अशा पद्धतीने आपला आन्सर येते बघा. मग हे 2n कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर लिहूयात. सो 2/2n बाहेर लिहिला, ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील साइन 2nx 0 to π/4. मग लगेच कळालं आपल्याला की इथे 2 ला 2 कट झालेला आहे, बरोबर. आता 2 ला 2 कट झाला, मग त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, आता हा जो n आहे याला इकडे शिफ्ट करता येणार आहे की नाही, 100%. हा n आहे, डिव्हिजनला इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन, फक्त याला मल्टिप्लिकेशन किंवा याला फक्त का नाही, पूर्ण एवढ्या इकडच्या पार्टला. सो असं लिहिणार आपण in+1 मायनस in, आणि n इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, आणि मग इथे फक्त काय करूयात, लिमिट पॉइंट्स टाकून देऊयात. मग इकडे काय येणार आहे सांगा, साइन, बरोबर, साइन, त्याच्यानंतर 2n आणि एक्सच्या ऐवजी पहिलं काय ठेवायचं इकडे π/4, काय ठेवलाय π/4, मायनस इकडे काय ठेवायचंय साइन. आता लक्षात ठेवा एक्सच्या ऐवजी 0 ठेवला तर एंटायर टर्म काय होणार आहे, 0च होणार. सो 0, राईट. सो इथे जर बघितलं तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे काय आलं nπ/2. आणि याचा आन्सर माहिती आहे, साइन 0 काय असतो, साइन 0 इज ऑलवेज 0, बरोबर. आणि साइन 0च्या ऐवजी जर कॉस 0 असता तर मग काय असतं सांगा, कॉस 0 मात्र काय होतो, 1 असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग फायनली कुठपर्यंत पोहोचतोय आपण, in+1 मायनस in इज इक्वल टू साइन, आणि इथे काय शिल्लक राहिलं आहे, nπ/2. आणि हेच आपलं एक्सपेक्टेड आन्सर आहे. बघून घ्या, in+1 मायनस in इज इक्वल टू साइन nπ/2. इथपर्यंत पोहोचलो, पण हा पूर्ण आपला आन्सर आहे का नाही, तर आपल्याला ही पण पुढची व्हॅल्यू काढायची. सो प्रोसिजर लक्षात आली असेल तर आता आपण पुढे प्रोसीड करूयात. तुम्हाला I3 फाइंड आउट करायचंय, ह्या जे काही मिळवलंय ना त्याचा यूज करून. लक्षात ठेवा, I3 म्हणजे डायरेक्ट इकडे यांची व्हॅल्यू 3 वगैरे ठेवा असं करायचं नाही. तर इथे काय करायचं, जे मिळवलेलं आहे त्याच्यातनं कॅल्क्युलेशन्स पुढे करायचे. पण मला वाटतं इथपर्यंत तुमच्या सगळ्यांना समजलेलं असेल. आता कुठलीच अडचण नाही, फक्त नीट कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, नीट शांतपणे हे लेक्चर करणं गरजेचं आहे, आणि मग आपल्याला ते व्यवस्थित समजणार आहे. याच्यातल्या काही स्टेप्स स्किप करू शकता, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट कळत नसेल तर अजून एखादी स्टेप तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. मी हे ऑप्टिमाइज लेवलला ठेवण्याचा प्रयत्न केलेला. आता I3 फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यासाठी पुढची म्हणजे हा झाला पार्ट 1 झाला, हा एवढं जे काही केलंय हा काय आहे तुमचा पार्ट 1. आता आपण पार्ट 2 कडे जाणार आहोत. पार्ट 2 मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, I3. आता मला प्रश्न पडला, जर मला I3 पाहिजे असेल, मला जर I3 दिसायला पाहिजे असेल तर मी यांची व्हॅल्यू किती ठेवू ह्या एक्सप्रेशन मध्ये, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग, बरोबर. समजा इथे 1 2 झालंय, याला आपण 3 बोलूयात. याला याच्यामध्ये यांची व्हॅल्यू किती ठेवायला लागेल, जर मी यांची व्हॅल्यू, तुम्ही म्हणाल सर 3 ठेवतो, जर 3 ठेवली तर लक्षात घ्या यांची व्हॅल्यू 3 ठेवल्यावर काय इथे n+1 आहे, म्हणजे I4 येणार, बरोबर ना, 3 + 1 4. सो इथे I4 येणार, आणि मग इकडे I3 येणार. पण I4 विचारलाय का, नाही विचारलाय. इथे विचारला I3, म्हणजे मॅक्झिमम सफिक्स काय दिसला पाहिजे आपल्याला, 3 दिसला पाहिजे. आणि जर मॅक्झिमम सफिक्स 3 पाहिजे असेल तर इथे यांच्या ऐवजी किती ठेवायला लागेल, करेक्ट
2 ठेवायला लागेल. म्हणजे काय होईल इथे I3 मिळेल. इकडचं काय मिळायचं ते मिळतात. मॅक्झिमम सफिक्स किती दिसला पाहिजे 3 दिसला पाहिजे, म्हणून यांची व्हॅल्यू 2 ठेवायची. सो इथून पुढे मग प्रोसीड करूयात आपण आता. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. मग काय मिळेल आपल्याला इथे n काय आहे आता ठेवायला सांगितलंय 2. त्याच्यानंतर in प्लस 1 म्हणजेच काय येणार I आणि n म्हणजे 2 प्लस 1 म्हणजे किती झाले 3 मायनस inच म्हणजे डायरेक्ट I2 इज इक्वल टू साइन n ची व्हॅल्यू ठेवायची 2. सो 2 पाय बाय 2. ओके. बघा आता हळूहळू सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकदम सोप्या होत जाणार आहेत आपल्यासाठी. मग साइन मध्ये 2 ला 2 कट झाला. क्लिअर. 2 ला 2 काय झाला कट झाला. मग काय शिल्लक राहते बघूयात आता. देअरफॉर साइन पाय शिल्लक राहिला. काय राहिलाय साइन पाय. पण साइन पायची व्हॅल्यू काय आहे. ओके. साइन पायची व्हॅल्यू काय आहे. साइन 0 सांगितलं मी. साइन 0 काय 0. तसं मग साइन पायचा आन्सर सुद्धा काय येणार आहे 0. साइन पायचा सुद्धा आन्सर काय येणार 0. आणि म्हणून मग तुम्हाला कळालं की 2 पण तिकडे गेला काही करा ऍडजस्टमेंट तर काय येणार आहे I3 मायनस I2 इज इक्वल टू 0. बरोबर ना. हे 0 झालं मग 2 तिकडे गेला तरी 0च होणार आहे. डिवाइडला गेलं तरी 0च होणार. आणि म्हणून फायनली तुमचं आन्सर जे आहे ते काय मिळणार तुम्हाला I3 इज इक्वल टू I2. फायनली काय एक्सप्रेशन मिळालं एक I3 इज इक्वल टू I2 हे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. पण आपल्याला मात्र I2 माहित आहे का नाही. म्हणजे I2 साठी परत कॅल्क्युलेशन्स करावे लागतील आणि मग आता I2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. बघूयात आपल्याला जमतंय का. टू फाइंड I2. मग I2 फाइंड आउट करायचा असेल म्हणजे आता ह्या एक्सप्रेशनचा उपयोग करायचा I2 पाहिजे असेल तर मला n ची व्हॅल्यू 2 ठेवून चालेल का नाही. 2 ठेवलं तर येतं माहिती. आता n ची व्हॅल्यू किती ठेवायला लागेल 1. सो मग आता मी म्हणेल पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. बरोबर ना. इक्वेशन 3 आहे हे. मग काय मिळते ते पाहूयात. इथे n ची व्हॅल्यू 1 ठेवली. सो 1 लिहिला नाही लिहिला फरक नाही पडत. n ची व्हॅल्यू 1 आहे. 1 प्लस 1 2 मायनस I1 इज इक्वल टू साइन n ची व्हॅल्यू 1 ठेवली आहे तर काय येणार. n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर काय येणार पाय बाय 2 येणार फक्त डायरेक्ट पाय बाय 2. बरोबर. मग आता साइन 0 आहे तर साइन पाय बाय 2 किती असणार ऑब्व्हियसली 1 असणार. बरोबर. म्हणून तुमच्याकडे आन्सर काय येणार आहे I2 मायनस I1 इज इक्वल टू याचा आन्सर 1 येणार आहे. आणि त्याचं रिझन काय आहे की साइन इथे लिहितो साइन पाय बाय 2 इज इक्वल टू 1. क्लिअर आहे. आता कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय I2 ची. मग याच्यावरनं I2 काय मिळेल. सो देअरफॉर I2 इज इक्वल टू 1 जागेवर याला पलीकडे पाठवलं प्लस काय होणार आहे I1. सो सेकंड मिळालेला आहे तुम्हाला I2 मिळालाय. याच्यानंतर I1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे या प्रॉब्लेम मध्ये. तुम्ही म्हणाल सर आता n ची व्हॅल्यू आम्हाला 1 हवी सॉरी I1 हवाय म्हणजे इथं सफिक्स मॅक्झिमम 1 हवाय. मग आम्ही n ची व्हॅल्यू 0 ठेवू का. विचार करा. असं ठेवलं तर काय होणार आहे इव्हेंच्युअली इट विल टर्न आउट टू बी फॉल्सिटी. कसं तरी ते 0 होऊन जाईल ना. n ची व्हॅल्यू इथे पण 0 ठेवायला लागेल. मग हे सगळं 0 होऊन जाईल काहीच मिळणार नाही. म्हणून आपल्याला ह्या इक्वेशन 3 चा यूज करता येणार नाही. मग त्याच्याऐवजी काय करायचंय आपल्याला इक्वेशन 1 चा यूज करायला लागेल ज्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि मग हे सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. सो मग आता इथे मात्र तुम्हाला जे काही फाइंड आउट करायचंय I1 त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे n ची व्हॅल्यू 1च ठेवायची आहे. पण कशामध्ये इन इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आहे.
मग इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर काय मिळतंय ते बघूयात एकदा. वाटलं सर परत लिहितो मी इकडे. in इज इक्वल टू 0 to π/4 sin 2n minus 1 upon sin x. आता याच्यात 1 जर ठेवलं आपण तर मिळेल आपल्याला 0 to π/4 साइन, बघा बरं का, 2 n ची व्हॅल्यू किती ठेवली 1, म्हणजे 2 मायनस काय येणार 1, बरोबर, 2 मायनस 1 x अपॉन साइन x dx. सो आता आपल्याला फायनली आन्सर पर्यंत पोहोचतोय आपण. 0 to π/4 साइन येणार आहे साइन x, बरोबर ना, 2 मायनस 1 1 साइन x अपॉन साइन x dx, बरोबर. आता तर हे फार सोपं झालं, बरोबर. सो आय एन आहे, सॉरी आय एन हा आहे, इथे काय ठेवलंय आपण 1 ठेवलाय, बरोबर. सो इथे I1 मिळाला. मग याचा आन्सर डायरेक्ट लिहू शकता. I1 इज इक्वल टू काय येणार, इथे बघा कट झालं, हे साइनला साइन कट झाला आणि म्हणून शिल्लक काय राहिला फक्त 1 म्हणजे dx राहिला. म्हणजे काय लिहिणार तुम्ही आता, इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 dx. आणि याचा आन्सर माहिती आहे आपल्याला काय येतं. काय येतं याचा आन्सर, फक्त x येतो x आणि त्याच्यात लिमिट पॉइंट्स ठेवायचे 0 to π/4. म्हणजे याचा अर्थ I1 जो आहे I1 इज इक्वल टू, आता अपर लिमिट ठेवूया, काय मिळणार आहे π/4 आणि -0. सो अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालंय आता, I1 मिळालेला आहे. मग बॅक सबस्टिट्यूशन करायची आहे. ही I1 ची व्हॅल्यू इथे I2 मध्ये ठेवायची आणि मग I2 ची व्हॅल्यू म्हणजेच I3 ची व्हॅल्यू. सिंपल, क्लिअर आहे. सो फायनली फक्त छोटंसं कॅल्क्युलेशन आपण करूयात आता. देअरफॉर I2 इज इक्वल टू काय आहे 1 + I1 आहे, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ 1 + π/4 हे कोणाची व्हॅल्यू मिळाली, I2 ची. बट I3 इज इक्वल टू I2. देअरफॉर, बरोबर ना, जी I2 ची व्हॅल्यू तीच I3 ची व्हॅल्यू. देअरफॉर I3 इज इक्वल टू काय येणार 1 + π/4. फाइन. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा, अगोदरचा जो प्रॉब्लेम केलेला आहे त्याच्यामध्ये जे लॉजिक आपण वापरलेलं आहे अगदी तसंच्या तसं लॉजिक इथं बसेल असं काही नाही. आपल्याला आता आपला सेन्स जो आहे तो इथे ट्राय करायचा आहे. प्रत्येक वेळी बघा, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं इथे आहे, तुम्हाला हे प्रूव्ह करायचं, बरोबर ना. याच्यामध्ये आपल्यासाठी फोकस एरिया काय आहे, UN+1. आता UN असो किंवा IN असो, त्या दोन्हीचा मिनिंग सेम आहे बरं का, वेगळं काही त्याचं मिनिंग घ्यायचं नाही, ठीक आहे. मग आता UN+1 घ्यायचं. याच्या अगोदर जे आपण सॉल्व्ह केलेला आहे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सुद्धा आपण फोकस केला होता त्याच्यावरच. सो आपल्यासाठी तोच फोकस पॉइंट असणार आहे. म्हणजे आता UN+1 हवा आहे. हा काय आहे तुमच्याकडे, एवढा पार्ट जो आहे हा काय आहे UN आहे, बरोबर. मग आता आपण काय करणार आहोत, UN+1 घेणार आहोत, ठीक आहे. मग सुरुवात करूयात आपण. UN+1 इज इक्वल टू काय करायचंय, ज्या ठिकाणी n दिसतो त्या ठिकाणी काय करायचं आहे, n+1 घ्यायचं आहे. म्हणजे काय करणार आपण, 0 π/4 tan raised to n+1 थीटा d थीटा, राईट. आता हे झाल्याच्या नंतर आपलं टार्गेट आहे त्या ठिकाणी UN-1 घेणं, बरोबर. मग लगेच आपण काय म्हणायचं की आता UN-1 घेतो वगैरे, तर आपल्याला प्रत्यक्ष ऍडिशन करून हे टॅन आहे त्याच्यात त्याने काही साध्य होणार नाही. लक्षात घ्या, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये तसं केलं होतं आपण, आता मात्र तसं होणार नाही. मग इथे थोडंसं आपल्याला काहीतरी अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची आहे की जेणेकरून इकडे UN-1 ही टर्म आपल्याला मिळवता येईल. आता एक मुद्दा सांगायचा आहे मला की तुमच्याकडे ह्या केसमध्ये जर UN हा असा आहे, UN इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 tan raised to n थीटा d थीटा. तर मग UN+1 म्हटलं तर काय चेंज होणार, छोटासा चेंज होणार आहे, काय टॅन, आणि त्याची पॉवर यांच्या ऐवजी काय येणार आहे n+1 येणार आहे, बरोबर. हा चेंज होणार. त्याच्यानंतर UN-1 हे जर घेतलं तर काय येणार आहे त्याचं
त्याचं येणार आहे टॅन n मायनस 1 थिटा डी थिटा, बरोबर. सो अशा पद्धतीने लक्षात घ्या की ह्या टर्म्स कशा दिसतात. मग आता ह्या दोन टर्म्स घेतल्या आणि त्यांची ऍडिशन घेतली तर 1 मिळणार आहे का आपल्याला? नाही मिळणार. म्हणून अशा पद्धतीने ह्या टर्मला ऍडजस्ट करूया की ज्याच्यामध्ये आपल्याला un-1 ची टर्म मिळून जाईल. ओके, हे थोडं समजायला कदाचित थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल, बट एकदा ते आपण सॉल्व्ह केलं ना का मग ते इझी होऊन जाईल आपल्यासाठी. मग इथे मी काय ऍडजस्टमेंट करणार आहे लक्षात घ्या. 0 to π/4 टॅन n+1 जो आहे त्याच्याऐवजी मी असं लिहिलं तर चालेल का? ही टर्म तिथं प्रोड्यूस केली समजा मी, टॅन n-1 थिटा, आता डी थिटा नाही हा लगेच, इनटू परत टॅनच घेतोय मी. पॉवरचं हे जे काही पॉवर आहे ना ती पॉवर ऍडजस्ट करायची. मी जर इथं ऍक्च्युअली पहिली काय होती n+1 होती, आता मी इथे n-1 घेतली म्हणजे कितीचा फरक पडलाय? n-1 पासून n+1 म्हणजे कितीचा फरक? 2 चा. म्हणजे मला इथं काय पॉवर घ्यायला लागेल? 2 घ्यायला लागेल, बरोबर. म्हणजे हे जे काही एक्सप्रेशन आहे ते असं स्प्लिट केलंय. तुम्हाला पटले का? एकदा चेक करून बघा. n-1 आणि त्याच्यात किती मिळवायचे? 2, बरोबर ना. बेस सेम आहे, त्यांच्या पॉवरचे ऍडिशन होणार. मग इव्हेंच्युअली आन्सर काय येणार आहे? 2-1 म्हणजे काय येणार आहे? +1. हेच इथं आन्सर आहे. काय स्प्लिट अप घ्यायचंय याला डायरेक्ट 1 मार्क डिवोटेड आहे युनिव्हर्सिटीकडनं, त्याच्यामुळं हे असं लिहिता आलं म्हणजे तुम्हाला 1 मार्क इकडेच मिळालाय, लक्षात घ्या. सो ते लक्षात घ्यायचं. इथं टॅन स्क्वेअर थिटा आहे. मग आता टॅन स्क्वेअर थिटा आहे तर टॅन स्क्वेअरच्या रिलेटेड आपल्याला कुठली आयडेंटिटी माहिती आहे का? 3 आयडेंटिटी ज्या आहेत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ते आपल्या पाठ पाहिजेत. त्याच्यातली पहिली जी आहे ती आपली पाठ असते लहानपणापासून, कुठली? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही पाठ असते. पण दुसरी मात्र पाठ नसते. दुसऱ्या आयडेंटिटी थोडासा आपला घोळ होत असतो. म्हणून काय? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आयडेंटिटी जी आहे ती असते 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या तीनही आयडेंटिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्या आपल्याला लागणारच सारख्या पाठच पाहिजेत आपल्याला. फाईन. मग आता हे टॅन स्क्वेअर थिटा आहे तर त्याच्याऐवजी आपल्याला काही ऍडजस्टमेंट करता येते का ते आपण बघूयात. त्याच्यासाठी मी इथं ती आयडेंटिटी लिहितो इकडे. ओके, बट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, राईट. दॅट इम्प्लाइज कोणाची व्हॅल्यू हवी आहे? टॅन स्क्वेअरची. म्हणजे मग टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा जागेवरच राहील आणि हा 1 इकडे आल्यानंतर तो -1 होणार. ओके, सो हे तुम्हाला मिळाले आणि येथे हे काय करायचे? टॅन स्क्वेअर थिटाच्या काय ठेवायचं? सेक स्क्वेअर थिटा -1 ही व्हॅल्यू आता पुट करणार आहोत आपण. ठीक आहे. आणि हे काय आहे? un+1. ठीक आहे. मग आता इथे un+1 इज इक्वल टू 0 π/4 हा पार्ट आहे तसाच टॅन n-1 थिटा आणि टॅन स्क्वेअरच्या ऐवजी ही व्हॅल्यू ठेवायची. काय आहे ती? सेक स्क्वेअर थिटा -1. ओके, कोणाच्या जी ठेवली? टॅन स्क्वेअरच्या ऐवजी ठेवली डी थिटा. मग आता तुम्हाला अगोदरच्या याच्या प्रॉब्लेम मध्ये जसं मी सांगितले की इंटिग्रेशन जे आहे पहिल्यांदा याने आपण याला मल्टिप्लाय करणार, मायनस इकडे 1 ला मल्टिप्लाय करणार आणि इंटिग्रेशन दोन्हीना स्प्लिट करून घेणार. म्हणजे असं लिहिलं तर काय होईल बघा? 0 to π/4 इथे काय आहे? टॅन रेस टू n-1 थिटा आणि कशाला मल्टिप्लाय करायचंय? सेकला, आय मीन सेक स्क्वेअर थिटाला. झालं. आता मायनस साइन आणि परत याने मल्टिप्लाय करायचंय 1 ला, बरोबर. आता दोन गोष्टी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो मी. हे असं लिहिलं मी, नंतर इंटिग्रेशन स्प्लिट केलं, त्याच्याऐवजी मी डायरेक्ट इंटिग्रेशन स्प्लिट करून लिहितो डी थिटा, मग मायनस साइन, मग हेच इंटिग्रेशन परत लिहायचंय 0 to π/4 आणि हेच काय आहे टर्म? टॅन रेस टू n-1 थिटा आणि काय असणार आहे? डी थिटा. परत एकदा सांगतो, स्प्लिट करतो आहे आपण. हे इंटिग्रेशन पहिल्यांदा याने मी 2 स्टेप एकत्र लिहिल्यात. ह्या टॅन रेस टू n-1 ने ह्या सेक स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय केलं, मग त्याला इंटिग्रेशन देऊन टाकलं आपण, एवढ्या याला इंटिग्रेशन दिलं. आता ह्या टॅनने 1 ला पण मल्टिप्लाय केलं, बरोबर, आणि मग त्याला पण इंटिग्रेशन वापरलेलं आहे, म्हणजे स्प्लिट केलं इंटिग्रेशन. सिंपल. ओके, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये एक्सप्लेन केलंय. सो आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर इथे काय टर्म आहे बघा?
इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 tan raised to n - 1 थीटा डी थीटा. म्हणजे याचा अर्थ कुठली टर्म दिसते आपल्याला, ही टर्म दिसते बघा, tan raised to n - 1 थीटा डी थीटा 0 to π/4. म्हणजे याच्या ऐवजी एवढ्या पार्टच्या ऐवजी काय ठेवू शकतो आपण, un-1. आता तुमच्या डोक्यात शिरलेलं असणार की हा विषय काय आहे. ठीक आहे. सो 0 to π/4 tan raised to n - 1 थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा डी थीटा मायनस काय आहे इथे un-1. बरोबर. याच्याऐवजी काय आलं un-1. कसं कशावरून आणलं ते आपण ते इथं तुम्हाला अगोदर लिहून दाखवलं तुम्ही. ठीक आहे. सो आता पुढे याच्यासाठी पण एक स्पेशल फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे, एक स्पेशल फॉर्म्युला आहे बघा. टॅनची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर टॅनची डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर थीटा. बरोबर. टॅनची डेरिव्हेटिव्ह म्हणून आपल्याला जर रूल माहित आहे, बट काय फॉर्म्युला आहे बघा, इथं तुमच्याकडे एक फंक्शन आहे आणि त्याची काहीतरी पॉवर आहेत, असू देत मी लिहून दाखवतो. इंटिग्रेशन तुमच्याकडे एक फंक्शन आहे सपोज f(x) आणि त्या फंक्शनची काहीतरी पॉवर आहे, सपोज n ही पॉवर आहे, आणि हे जे फंक्शन आहे ब्रॅकेटमध्ये आतमध्ये त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, त्या फंक्शनची काय डेरिव्हेटिव्ह जर त्याच्या शेजारी मल्टिप्लिकेशन मध्ये असेल आणि असं जेव्हा तुमच्याकडे आन्सर म्हणजे असं जेव्हा इंटिग्रेशन असेल तेव्हा त्याचा आन्सर बिनधास्त काय लिहायचंय, हे फंक्शन आणि त्या फंक्शनसाठी आपण नॉर्मल इंटिग्रेशनचा रूल वापरायचा. n आहे म्हणजे इथे काय लिहायचं n+1 आणि डिनॉमिनेटरला काय लिहायचंय n+1. सिंपल. सो हा फॉर्म्युला वापरायचा ह्या ठिकाणी आपल्याला, आणि तो फॉर्म्युला जर वापरला तर आपल्याला मिळणार आहे, लक्षात घ्या, इथे मिळणार आहे un+1. बरोबर. un+1 इज इक्वल टू एवढ्या पार्टसाठी हा जर फॉर्म्युला वापरायचं ठरलं तर काय लिहिणार तुम्ही, इथे लिहिणार आपण ते हे जे काय फंक्शन आहे, म्हणजे इथं काय आता ह्या केसमध्ये टॅन थीटा. ओके. टॅन थीटा आणि पॉवर जी आहे त्याच्यात 1 ऍड करायचं आहे, म्हणजे काय होणार n-1 त्याच्यात 1 ऍड करायचं आहे, म्हणजे tan raised to n-1 + 1 आणि डिनॉमिनेटरला सुद्धा तेच काय n-1 + 1. बरोबर. आणि हे कुठल्या प्रकारचं इंटिग्रल आहे, डेफिनाइट इंटिग्रल आहे. सो लिमिट पॉइंट्स लिहायला लागतील 0 to π/4. फाईन. आणि इकडचा बाकीचा पार्ट आहे तसंच, काय आहे तो un-1. इथपर्यंत जर पोहोचलो तर तुमच्या कॉमन सेन्सने तुम्हाला कळलं पाहिजे की un+1 आहे. काय प्रूव्ह करायचं, हा पार्ट प्रूव्ह करायचा. un+1 आहे आणि पुढे प्लस un-1 पाहिजे होतं, तर ऑब्व्हियसली हे इकडे शिफ्ट केल्यावर ते प्लस होणार आहे, म्हणजे याचा आन्सर काय इव्हेंच्युअली पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. लक्षात घ्या. असं आता डोकं लावायचं प्रत्येक ठिकाणी. un+1 इज इक्वल टू टॅन काय येणार आहे, -1 आणि +1 एकमेकांना कट करणार, सो फक्त n राहील. टॅन n थीटा अपॉन काय येणार आहे n, आणि लिमिट पॉइंट्स आहेत 0 to π/4 मायनस un-1. बरोबर. मग आता फक्त लिमिट पॉइंट्स त्याच्यात पुट करायचे. un+1 इज इक्वल टू π/4 पुट करूयात पहिलं, म्हणजे काय येणार आहे टॅन π/4 अपॉन n आणि रेस्ट टू n आहे समजा तिकडे. बरोबर. आणि मायनस 0 अपॉन n मायनस un-1. लक्षात घ्या टॅन π/4, टॅन π/4 जो आहे तो नेहमी काय असतो 1 असतो, आणि इथे मात्र काय असणार आहे, इथे जे आहे इथे काय असणार, टॅन 0 काय असतो 0 असतो. लक्षात घ्या टॅन 0 काय असतो 0 असणार आहे. म्हणून आपलं आन्सर जे येणार आहे ते un+1 इज इक्वल टू, इथे आन्सर काय येणार आहे बघा, इथे आन्सर येणार 1 अपॉन n. बरोबर. आणि हे एवढा पार्ट काय होणार 0 होऊन जाणार, सो डायरेक्ट लिहिला तरी चालेल. सो मायनस un-1. आता हे डायरेक्ट का लिहू शकलो मी, कारण त्याच्यासाठी मला दोन गोष्टी माहिती आहेत. काय, टॅन π/4 इज इक्वल टू 1 आणि दुसरं काय माहिती आहे टॅन 0 इज इक्वल टू 0. हे माहिती पाहिजे, पाठ पाहिजे, हे टेबल आपले पाठच पाहिजेत. ठीक आहे. नसेल तर ते पाठ करणं गरजेचं आहे.
मग आता याच्यानंतरची स्टेप इकडे घ्यायची, हे मग असे बोलून झाले माझं UN+1 याला इकडे घेतलं तर काय होणार प्लस UN-1 इज इक्वल टू काय 1/n आणि मग लास्टला हा n जो आहे हा n इकडे जर इथे डिनॉमिनेटरला इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन पूर्ण याला येऊन जाईल. सो n इंटू UN+1 प्लस UN-1 इज इक्वल टू 1 बरोबर. आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे. सो इथपर्यंत पोहोचलोय आपण. हे आन्सर जे होतं ते प्रोड्यूस केलंय आपण. क्लिअर आहे. जर एकदा परत ओव्हरलुक केलं तर लक्षात येऊन जाईल फार काय अवघड नाही. इथे जे रेड कलरने दिलंय याच्यावर तुमचा आन्सर डिपेंड आहे. सो tan⁶ फाइंड आउट करायचं इंटिग्रेशन त्याचं. त्याच्यासाठी समजा हे आहे तुमचं a. मग इथे आपण काय ठेवलं पाहिजे लक्षात घ्या. tan⁶ फाइंड आउट करायचंय म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय फाइंड आउट करायचंय U6. काय फाइंड आउट करायचंय U6 फाइंड आउट करायचं. समजून घ्या U6 म्हणजे काय असणार आहे 0 to π/4 tan⁶ थीटा d थीटा. यालाच काय म्हणायचं U6 म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ सफिक्स काय पाहिजे 6 पाहिजे. पण इथे तुम्ही इथं 6 जर ठेवला तर मॅक्झिमम सफिक्स 6 दिसला पाहिजे. पण इथे जर 6 ठेवला तर काय होणार U7 होणार. तर U7 चालेल का नाही चालणार. आपल्याला U6 हवाय म्हणजे इव्हेंच्युअली n ची व्हॅल्यू किती पुट करायला लागेल 5 पुट करायला लागेल. इथे n ची व्हॅल्यू 5 पुट केली की 5+1 काय होणार आहे 6 होणार आहे. ओके. समजा हा जो आहे एवढा पार्ट याला 1 बोलूयात आपण पार्ट 1 आणि आता जे करतोय हा पार्ट 2. मग याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचंय टू फाइंड 0 to π/4 tan⁶ थीटा d थीटा दॅट इज U6. मग याचा यूज करायचा आहे म्हणजेच आपण म्हणणार पुट n इज इक्वल टू 5 इन इक्वेशन A. मग 5 ठेवूयात. इथे 5 ठेवला काय मिळेल 5. मग इथे U काय मिळणार आहे 6 मिळणार 5+1 6 प्लस इथे काय मिळणार U4 मिळणार 5-1 4 इज इक्वल टू 1. सो 5 ला तिकडे शिफ्ट केलं तर डिवाइड होणार तो. सो U6 प्लस U4 इज इक्वल टू 1/5 बरोबर. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची U6 ची आणि म्हणून U6 इज इक्वल टू 1/5 आणि U4 ला पलीकडे पाठवलं तर काय होणार -U4 बरोबर. काय मिळालंय U6 इज इक्वल टू 1/5 मायनस U4. म्हणजे याचा अर्थ U6 फायनल मिळाला का नाही तर पहिल्यांदा काय शोधायला लागेल U4 शोधायला लागेल बरोबर. U4 शोधायचा आहे. मग पुढची स्टेप टू फाइंड U4 बरोबर. U4 फाइंड आउट करायचं असेल तर परत इथे A मध्ये यायला लागेल. इथे 4 पाहिजे असेल तर n ची व्हॅल्यू किती ठेवायची 3 बरोबर. सो पुट n इज इक्वल टू काय म्हणणार आपण 3 इन इक्वेशन A. मग जर ती व्हॅल्यू आपण ठेवली तर आपल्याला काय मिळणार आहे n ची व्हॅल्यू 3 ठेवायला सांगितली आहे 3 आणि इथे UN+1 बरोबर. UN+1 म्हणजे काय n काय 3 आहे. सो काय मिळणार इथे U3+1 म्हणजे काय मिळाले 4 प्लस इथे 3-1 म्हणजे 2 मिळेल. सो U2 येईल इकडे इज इक्वल टू काय मिळणार आहे 1 बरोबर. इथे 3 ठेवलं तर 3-1 2 मिळालं आणि इथे 3+1 4 मिळालं. U4 फाइंड आउट करतोय विसरू नका. सो पुढे जर कॅल्क्युलेशन केलं आपण U4 साठी प्रयत्न चाललेत. U4 इज इक्वल टू किंवा एक स्टेप वाढवतो U4 प्लस U2 इज इक्वल टू 1/3 बरोबर. ह्या 3 ला पलीकडे पाठवलं. मग आता U4 हवाय तर U4 इज इक्वल टू 1/3 याला पलीकडे पाठवलं -U2 झाला. अशा पद्धतीने तुम्हाला U4 साठी एक्सप्रेशन मिळाले बरोबर. अगोदरच्या याच्यात केलंय बिलकुल तसंच करायचं. मग U2 मिळाला तर मग U4 कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. म्हणून याच्या पुढे आपल्याला काय करायचंय टू फाइंड
U2. मग जर U2 हवा आहे, बरोबर, U2 पाहिजे असेल तर काय करायचंय, इथे मला 2 हवाय. काय हवाय इथे 2, म्हणजे n ची व्हॅल्यू किती ठेवायला लागेल 1, बरोबर. सो पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन ए. मग याच्यामध्ये मी काय ठेवणार 1 ठेवणार. 1 म्हणजे लिहायची गरज नाही. इथे काय येणार U2 येणार प्लस इथे काय येणार बघा बरं का, हे इंटरेस्टिंग आहे. जर यांची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 - 1 काय होणार 0, म्हणजे सफिक्स काय दिसणार तुमच्याकडे 0 इज इक्वल टू काय आहे 1. म्हणजेच याचा अर्थ U2 इज इक्वल टू 1 मायनस याला पलीकडे पाठवलं काय झालं U0. फाईन. सो U2 मिळालेला आहे, पण फायनल आन्सर आहे का नाही. तर आता इथे काय करायचंय आपल्याला, इथे U0 फाइंड आउट करायचा आहे. U0. मग आता पुढच्या स्टेपमध्ये U0 फाइंड आउट करायचा असेल, टू फाइंड U0 तुम्ही याचा यूज करू शकता का, इथे यूज करू शकता का U0, म्हणजे U0 फाइंड आउट करायचा याचा यूज होणार का, नाही होणार. का नाही होणार, कारण U0 फाइंड आउट करायचा म्हणजे इथे -1 वगैरे होणार. आणि सगळ्यात महत्वाचं जर तसं काही केलं तर आपण इथे जर तुम्ही 0 पाहिजे असेल तर मग सगळं उलट पालट होईल. त्याच्यापेक्षा काय करायचंय, हे जे तुमचं ओरिजिनल एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण U0 फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. n काय घेणार आहोत आपण 0 घेणार आहोत. UN इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 tan raised to n theta d theta. Put n is equal to 0. Therefore U0 is equal to, बरोबर, n ची व्हॅल्यू 0 ठेवली, U0 is equal to 0 to pi by 4 आणि tan raised to काय ठेवायचं आहे 0, बरोबर, tan theta raised to 0 d theta. बट आपल्याला माहिती आहे एनिथिंग raised to 0 is always 1, बरोबर. सो काय मिळणार आहे U0 is equal to इंटिग्रेशन 0 to pi by 4 आणि 1 मिळणार आहे d theta. आणि म्हणजे त्याचा अर्थ काय झालं, आता फक्त d थीटाचं इंटिग्रेशन काय येईल थीटा येईल आणि मग फक्त लिमिट पॉइंट्स ठेवायचे त्याचे 0 टू पाय बाय 4, बरोबर. आणि म्हणून U0 जो आहे तो U0 काय मिळालाय आपल्याला, मग सांगा. U0 जो आहे तो मिळालेला आहे पाय बाय 4 मायनस 0, म्हणजे मी ते लिहित नाही. U0 ची व्हॅल्यू जी आहे U0 ची व्हॅल्यू ती मिळालेली आहे आपल्याला, काय मिळाली पाय बाय 4. लक्षात आलं असेल तर लक्षात घ्या, हा जर थीटा आहे तर थीटामध्ये अप्पर लिमिट ठेवायचे आणि मग लोअर लिमिट, थीटाच्या ऐवजी ठेवायचे पाय बाय 4 मायनस लोअर लिमिट 0, म्हणजे पाय बाय 4 मायनस 0 म्हणजेच काय आलं पाय बाय 4, बरोबर. आता ह्या सगळ्या बॅक सबस्टिट्यूशन करत जायचं. आता U0 मिळाला, U0 इथे ठेवायचा म्हणजे U2 फाइंड आउट करता येईल, बरोबर. सो देअरफॉर U2 इज इक्वल टू 1 मायनस काय आहे U0 आहे, म्हणजे त्याचा अर्थ 1 मायनस U0 ची व्हॅल्यू काय पाय बाय 4, सो पाय बाय 4. आणि मग फायनली तुमची U2 ची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती काय मिळणार आहे 4 इकडे मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4, किंवा तुम्ही तशी जरी पुट केली तरी काय अडचण नाही, तसं जरी ठेवलं तरी चालेल किंवा अशी ऍडजस्ट करून ठेवली तरी चालेल. सो U2 ची व्हॅल्यू जी आहे अशीच्या अशीच ठेवूया आपण, U2 ची व्हॅल्यू ऍज इट इज ठेवली आहे. मग आता U2 ची व्हॅल्यू कुठे पुट करायची U4 मध्ये, राईट. सो U4 इज इक्वल टू 1/3 मायनस U2 असं आहे आपल्याकडे. सो 1/3 मायनस U2 ची सगळी व्हॅल्यू ठेवूयात 1 मायनस पाय बाय 4. सो U4 जो आहे तो आपल्याला कसा मिळेल बघा, कॅल्क्युलेशन करून घेऊयात. हे मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 1/3 मायनस 1 मायनस मायनस प्लस पाय बाय 4. आता एवढंच आन्सर आपल्याला काढता येणार आहे. U4 इज इक्वल टू, नीट बघून घ्या, 3 इंटू 1 म्हणजे 3 1 जा 3, पण मायनस 3. सो 1 मायनस 3 म्हणजे काय मायनस 2/3 प्लस पाय बाय 4. ओके, सो हे कोणाचं आन्सर मिळालं U4 चं मिळालेलं आहे. फाईन, हे मिळालेलं आहे U4 चं आन्सर. आता याच्यावरनं U6 कडे जायचंय. U6 कुठे आहे U6, इथे आहे. काय आहे U6 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय U6 चा, U6 इज इक्वल टू 1/5 मायनस U4
सो दिस इज इक्वल टू 1/5 मायनस, आता U4 सगळ्याच्या सगळं ठेवायचं आहे, -2/3 प्लस π/4. ठीक आहे. सो 1/5 मायनसने मल्टिप्लाय केलं तर +2/3 येऊन जाईल आणि -π/4 असा आन्सर येईल. सो फायनली U6 जो आहे, U6 इज इक्वल टू, ओके, समजा इथे लिहितो मी, U6 इज इक्वल टू, बघा आता काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. सो काय येणार, 5×3 = 15 आणि इकडे 3 आणि इकडे 10. सो 13 मायनस π/4 हे आहे तुमच्या U6 चा आन्सर. करेक्ट. सो हे आहे कोणाचा आन्सर आहे, हे U6 चं आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे U6 म्हणजे काय आहे तुमचं, हे जे काय tan raised to 6 विचारले त्याचं ते आन्सर आहे. फाईन.